चला तर आज पटपट काम आवरून घेऊयात, कारण आज मिस्टर येणार आहेत लवकर आणि आपल्याला जायचं आहे बाहेर. बाहेर कुठं जायचं आहे हे मी तुम्हाला नंतर सांगते, पण आधी काम करून घेऊयात ना. नाहीतर काय व्हायचं, आपल्याला फिरायचं तर भरपूर शौक, आपण तर जाऊ, त्याचा काय विषयच नाही. पण काम आज पण, उद्या पण, परवा पण आणि आयुष्यभर पण आपल्यालाच करायचं आहे, बाकी कोणी करणार नाही. बघा, हे झाड मी धुतलेलं होतं काल साईडला. जिथं मी नेहमी झाड ठेवते ना ती जागा मी धुतलेली आहे, कारण तिथं मातीमुळे खूप लाल लाल झालं होतं. लगेच मी चहा तोडून नेला आणि घरात नेलं. बघा आता काय चाललं आहे, उन्हाळा चालू आहे आणि पत्रांमुळे खूप गरम होतं नाही का, म्हणून हे दूध असं पाण्यात ठेवायचं असतं. आणि हे जे तुम्ही ज्वेलरी बघताय ना, ही मी स्वतः बनवली. हो, ही मी स्वतः बनवली, कारण मला खूप शौक आहे असलं काय काय भारी बनवायचा. माझा नवरा तर म्हणतो, बाई तुझ्या डोक्यात कधी काय येईल तुला काय कळतच नाही, तुला तर बोलायला पण लागत नाही की हे करू नको ते करू नको, तुला बस तू घरी असलं ना तर तुला काही ना काही पाहिजेच असतं. म्हटलं असो, आपल्याला येत आहे म्हणल्यावर बनवायचं, कशाला बाहेरून घ्यायचं नवीन. आणि 15 तारखेला महाशिवरात्री आहे, त्याची पण थोडी थोडी तयारी करायचीच आहे ना. म्हणून नंतर मग छान असा चहा बनवला, कारण चहा घेतल्याशिवाय काहीच काम माझं होत नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे. खूप प्रयत्न केला आहे मी चहा सोडण्याचा, पण काही सोडता येत नाही आहे. तर आज आपण श्री स्वामी समर्थांच्या केंद्रात तिथं दर्शनाला जाणार आहोत खूप दिवसानंतर, आणि माझी खूप इच्छा होती जायची, तर आज आपण जाणार आहोत. बघा ना, माझ्या चेहऱ्यावरती किती पिंपल्स आले. तुमच्याकडे काय उपाय असेल तर नक्की मला सुचवा, ठीक आहे. हे थोडंसं घेतलेलं ज्वेलरीचे शूट आहे, मला जास्त काय येत नाही, पण मी ट्राय करते येतं का येतं का. नंतर आपण तयारी वगैरे केली, मिस्टर आले होते आणि आपण निघालो मंदिरात जाण्यासाठी. ही साडी मी ऑनलाईन मेशोवरून घेतलेली आहे, खूप छान साडी आहे आणि सॉफ्ट पण आहे. जर तुम्हाला पण घ्यायची असली तर तुम्ही पण घेऊ शकता. सध्या तर ह्या साड्या ट्रेंडिंगमध्ये आहे, पण अर्धा ट्रेंड संपल्यानंतर मी घेतली. बघा, आपण केंद्राजवळ आलो आहे आणि हे केंद्र सांगवीमध्ये आहे. मी तर तुम्हाला एकच सजेशन करेल की जे तुम्हाला सांगायचं आहे ते फक्त स्वामींना आणि कुठल्याही देवाला सांगा, इतर कोणाला सांगू नका. उगाच लोक ऐकतात आणि त्याचं वेगळंच काही बनवतात. त्यामुळे मी माझ्या मनातलं सर्व दुःख असो सुख असो हे फक्त देवांनाच सांगते आणि स्वामींनाच सांगते. असं नंतर आम्ही तिथून महालक्ष्मी मंदिरात गेलो होतो. हे बोलले आलोच आहे तर महालक्ष्मी मंदिरात चल. आमच्यासोबत तिथं पण एक छान असा चमत्कार घडला, पण तो मी तुम्हाला सध्या सांगू शकणार नाही. तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. हे बघा, हे महालक्ष्मी मंदिर आहे. तर मला जे काय फील झालं आणि मला जे काय चमत्कार दिसला किंवा माझ्यासोबत घडला, मी ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. आणि जाता वेळेस मला बांगड्या दिसल्या म्हणून मी बांगड्या घेण्यासाठी थांबले. सो भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.